ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. त्यानंतर पर्यटक विभाग आणि पोलिसांकडून ऐतिहासिक या देवगिरी किल्ल्यावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी किल्ल्यावर आहे. येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. संभाजीनगरातील पर्यटन भागातील एक महत्वाचा हा पर्यटन आहे आणि त्यामध्ये बीबी का मकबरा आणि आजूबाजूला येणारे पर्यटक या देवगिरी किल्ल्यावर सुद्धा भेट देत असतात. मात्र काही दिवसांपासून इथे बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता. त्यानंतर या इथे तपास केल्यानंतर बिबट्याचं एक छोटं पिल्लू सुद्धा इथे मिळालंय आणि त्यानंतर मात्र आता मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर पोलीस आणि पर्यटन विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा येथे आता कोणत्याही प्रकारची धोका न करता खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत. कधी बिबट्याचा वावर तुम्हाला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर काय खबरदारी घेण्यात आली? मागील 4-5 महिन्यापासून या क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर आहे. पण काही दिवसांपासून खूप वेळ दिसल्यामुळे आर्कोलॉजिकल विभागामार्फत पण पत्रव्यवहार झाला होता फॉरेस्ट डिपार्टमेंटशी. त्यानंतर आपण वरिष्ठांच्या परवानगीनुसार ते पिंजरा लावला होता. त्यामध्ये एक बिबट्याचं पिल्लू जेरबंद झालेलं आहे आणि दिनांक 12/7/2026 पासून सतत तिन्ही विभाग इथं रात्रंदिवस कार्यरत आहेत. आर्कोलॉजिकल विभाग असू द्या, पोलीस खाते असू द्या, फॉरेस्ट खाते असू द्या. पर्यटकांची काळजी घेण्यासाठी जागोजागी आर्कोलॉजिकलचा स्टाफ आहे, पोलीस प्रशासन देखील आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट देखील आहे. बरं, बिबट्याचा वावर आढळल्यानंतर काय खबरदारी घेण्यात आली? कशा प्रकारे त्याला ट्रॅक करण्यात येत आहे? बिबट्याचा जो वावर आहे त्या जो आपण बघू शकता मिनारची बॅक साइड आहे. या क्षेत्रामध्ये असून तिकडे आपण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून असे बॅनर सुद्धा लावत आहे. सावधगिरीचे उपाय म्हणून पर्यटकांसाठी असे बॅनर्स आर्कोलॉजिकल विभागामार्फत लावण्यात आलेले आहेत आणि प्रति 100-200 मीटरवरती त्यांचा स्टाफ देखील आहे, फॉरेस्ट आहे आणि पोलीस प्रशासन देखील आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर हजारो पर्यटक येत असतात, त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याला कशा प्रकारे तुम्ही सामोरे जाताय? जनरली बिबट्याचा वावर हा सायंकाळीच असतो बघा आणि 5:30-6 दरम्यान आपण किल्ला बंद करू लागलो सायंकाळी. जसं पर्यटक पूर्णपणे शांत झाले त्यानंतरच तो बाहेर येतोय. बरं, वन विभागाकडून काही खबरदारी घेण्यात आली का? कशा प्रकारे शोध मोहीम सुरू आहे आणि त्याचप्रमाणे पर्यटकांना काय तुमच्या सगळ्यांचा सल्ला असणार आहे? पर्यटकांना एकच सांगणं आहे की आपण जेव्हा कुठे इथे फोटोग्राफ्स वगैरे रील्स वगैरे बनवणार त्यावेळेस आपण आपल्या लहान मुलाचा हात सोडू नये. त्याच्यावर देखील आपण लक्ष राहू दिलं पाहिजे. आलेले काही मुलं मुली असतील त्यांनी पण जरा समोर म्हणजे मेन रोडनेच फिरलं पाहिजे. एखाद्या कुठे जाऊन असे रील्स बनवणे याच्या नादामध्ये एखादी घटना घडू शकते. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने बॅनर वाचूनच इथं फिरती करून आपला आनंद हा इथं उत्साह साजरा केला पाहिजे पर्यटनाचा. आपण जर पाहिलं तर या किल्ल्यावर हजारो पर्यटक येत असतात. मात्र दुसरीकडे बिबट्याचा वावर आढळल्यानंतर वन विभाग आणि पोलीस खात्यामार्फत इथे खबरदारी म्हणून बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किल्ला सायंकाळी 6 नंतर बंद सुद्धा करण्यात येत आहे आणि दुसरीकडे बिबट्या आता शोध मोहीम सुरू असून सायंकाळी आणि विशेष पथकाकडून त्या बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि ड्रोन द्वारे सुद्धा तो बिबट्याचा शोध मोहीम सुरू आहे. मात्र दुसरीकडे पर्यटकांनी सुद्धा आता याची काळजी घ्यावी आणि किल्ल्यावर आल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रुपमध्ये राहावं आणि त्याचबरोबर रील्सच्या नादामध्ये कुठेही जाऊ नये असा सल्ला सुद्धा वन विभागाकडून देण्यात आलेला आहे. रामबुदवंत नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.